शेंगदाणा चटणी ही महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि चविष्ट अशी कोरडी चटणी आहे. भाजलेल्या शेंगदाण्यांचा खमंग स्वाद, लसूण, लाल मिरची पावडर आणि मीठ यांचा योग्य मिश्रणामुळे ही चटणी तिखट, कुरकुरीत आणि झणझणीत लागते. साध्या भाकरीसोबत, चपातीसोबत, अगदी भातासोबतसुद्धा ही चटणी एकदम कमाल लागते. डब्यातील जेवणातही ही चटणी जी आहे ना, ती खरंच खूप उत्तम लागते बरं का. तर काय करायचे मंडळी, सर्वात अगोदर आहे ना शेंगदाणे घेतलेले आहेत. अगदी पावशेरभर इतके होतील हे शेंगदाणे, असं शेंगदाण्याचं मी प्रमाण घेतलेलं आहे. त्यानंतर हे जे शेंगदाणे आहेत ना, ते कमी गॅसवरती आहे ना, खरपूस असे डाग पडेपर्यंत आहे ना भाजून घ्यायचे आहेत. ही चटणी बनवायला सोपी असून जास्त दिवससुद्धा टिकते. त्यामुळे प्रवासासाठी किंवा रोजच्या वापरासाठीही परफेक्ट आहे. कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही चटणी जेवणाची चव दुप्पट वाढवते आणि प्रत्येक घासाला खास बनवते बरं का. तर शेंगदाणे आहे ना खरपूस असे छान असे डाग पडेपर्यंत भाजून झालेले आहेत. तर आहे ना आपण गॅस बंद करूया आणि शेंगदाणे काढून घेऊया. शेंगदाणे गार करायचं आहे. गार करून झाल्यावर ते आहे ना त्यावरची साल काढायची आहे. तर साल नाही काढलं तरीही चालतं बरं का, काहीच हरकत नाही आहे. पण साल काढल्यामुळे आहे ना चटणीचा कलर वगैरे आहे ना छान येतो, यासाठी इथे मी साल काढून घेतलेले आहे. शेंगदाणे आता खलबत्त्यामध्ये आहे ना वाटून घ्यायचं आहे. शेंगदाणा चटणी अशी खलबत्त्यामध्ये वाटल्यामुळे ना त्याची चव जी आहे ना ती खरंच खूप नेक्स्ट लेवलची होते. पण जर का तुम्ही मिक्सरमध्ये वाटला ना की खूप अशी बारीक होते आणि काही टेस्टी लागत नाही आहे. तर यासाठी आहे ना कधीही उकळीमध्ये शेंगदाणा चटणी बनवा. मला तरी शेंगदाणा चटणी जी आहे ना ती फार आवडते बरं का. तुम्हाला आवडते की नाही मला नक्की कमेंट्स करून सांगा. आता हे शेंगदाणे जे आहेत ना ते बारीक करताना खूप काहीसं बारीक करायचं नाही बरं का. अगदी जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. कारण जाडसर ही शेंगदाण्याची चटणी आहे ना खायला खरंच खूप मजा येते. तर यासाठी आणि खायला चविष्टसुद्धा लागते, म्हणून जाडसरच वाटून घ्या. आता शेंगदाण्याचं कूट वाटून झालेलं आहे. तर त्यामध्ये खूप सारा लसूण टाकलेला आहे. त्यासोबतच 1 ते 1.5 चमचा आहे ना जिरेसुद्धा टाकलेले आहेत. हे सुद्धा वाटून घ्यायचं आहे. लसूण जो आहे ना तो ठेचून घेऊया. छान असं शेंगदाण्याच्या कुटामध्ये हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार. तर लाल तिखटचं जे प्रमाण आहे ना ते साधारणतः 2 ते 2.5 चमचे टाकलेलं आहे. जर तुम्हाला कमी तिखट हवं असेल ना तर कमी करू शकता किंवा जास्त हवं असेल तर जास्त करू शकता. लाल तिखट आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे सगळं असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि परत एकदा उकळीमध्ये जे आहे ना ते असं रगडून घेतलेलं आहे. म्हणजे चटणी जी आहे ना ती पूर्ण एकजीव झालं पाहिजे. मीठ, जिरे, लसूण त्यामुळे ना ते असं रगडून घेतलेलं आहे. आणि झाली ना मंडळी तयार शेंगदाणा चटणी. खायला अप्रतिम लागते. तुम्ही ही चटणी भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा किंवा भातासोबत खा. अगदी तेल चटणी जरी खाल्लं ना तरी कमाल लागते. तर तुम्हाला आवडते की नाही नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा कशा पद्धतीने बनवता हे सुद्धा सांगा. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला खलबत्त्यामध्ये चटणी बनवलेली आवडते, म्हणजेच खलबत्ता, उकळीमध्ये किंवा मिक्सरमध्ये बनवलेली आवडते, हे सुद्धा मला तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आहे ना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत ही चटणी जी आहे ना एन्जॉय करा. धन्यवाद.